श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप खोल आहे. आजचा विषय फक्त आहाराचा नाही, ते आपल्या अंतरंगाचा आहे. अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न दडलेला असतो. तो प्रश्न ते मोठ्याने विचारत नाहीत, पण मनात मात्र तो रोज टोचत राहतो. तो प्रश्न असा आहे की मी मांसाहार करतो, मग माझी स्वामी सेवा स्वामी स्वीकारतात का नाही? हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न. मित्रांनो, मांस खात असलो तरी मनात अतूट स्वामींविषयी श्रद्धा असते, पण मांस खातो म्हणून स्वामींविषयी मनात एक पाल चुकचुकते. ती म्हणजे की स्वामी माझी सेवा स्वीकारतील का नाही? हा प्रश्न विचारणारा माणूस वाईट नसतो, उलट तो प्रश्न विचारतो याचाच अर्थ त्याच्या मनात श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि थोडीशी भीती देखील आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज भीतीने भक्ती करणाऱ्यांचे नाहीत, ते प्रेमाने झुकणाऱ्या मनांचे आहेत. आज आपण जे काही बोलणार आहोत ते कोणावरही आरोप करण्यासाठी तर अजिबात नाही, ते कोणालाही कमी लेखण्यासाठी देखील नाही. हे सगळं फक्त एकच समजून घेण्यासाठी आहे, ते म्हणजे स्वामी काय पाहतात. स्वामी ताट पाहतात का, की स्वामी मन पाहतात? हा पडलेला सर्वात मोठा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, स्वामी ताट पाहत असेल का स्वामी मन पाहत असतील? आज समाजात एक मोठा गैरसमज तयार झालेला आहे. तो गैरसमज म्हणजे धर्म म्हणजे नियम, भक्ती म्हणजे बंधन, सेवा म्हणजे सक्ती. पण मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग हा नियमांचा नाही, तो करुणेचा आहे, श्रद्धेचा आहे आणि स्वामींवरील विश्वासाचा आहे. स्वामी महाराज म्हणतात, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात बसले तेव्हा तिथे कोण कोण येत नव्हतं. गरीब येत होते, श्रीमंत येत होते, चोर येत होते, पापी देखील येत होते, व्याधीग्रस्त येत होते आणि भक्तही येत होते. स्वामींनी कधीही कुणाला विचारलं नाही की तू काय खातोयस, तू कोणत्या जातीचा आहेस, तू किती उपवास केलेस. स्वामींनी एकच गोष्ट पाहिली, तुझं मन खरं आहे का, तुझं मन निर्मळ आहे का, तुझी श्रद्धा खरी आहे का, वर देखलेपणा करत नाहीस ना. हे फक्त स्वामी बघतात. स्वामींची श्रद्धा आहे एवढंच स्वामी बघतात. मित्रांनो, मांसाहार हा शब्द उच्चारताच लोक लगेच निष्कर्ष काढतात. पण थांबा, एक प्रश्न स्वतःला विचारा, मांसाहार म्हणजे नेमकं काय? तो पाप आहे की तो परिस्थिती आहे? कोणी मजुरी करतो, कोणी शेतात राबतो, कोणी दिवसभर अंग मेहनत करतो, तर कोणी आजारपणाशी झुंजतो. अशा अनेक लोकांचं आयुष्य मांसाहारावर आधारलेलं असतं. स्वामी अशा माणसाला म्हणतील का की तू माझ्या लायकीचा नाही आहेस, तू माझी भक्ती करू नकोस, तू माझ्यावर श्रद्धा ठेवू नकोस? नाही मित्रांनो, अजिबात नाही. स्वामी कधीच असं म्हणत नाहीत. स्वामींना माणूस तोलायचा असेल तर ते वजन काट्यावर आहार ठेवत नाहीत, ते मनाचं वजन पाहतात, मनाची निर्मळता पाहतात, मनाचं मोठेपण पाहतात. एकदा अक्कलकोटमध्ये एक खूप साधा भक्त होता. तो रोज स्वामींच्या दर्शनाला यायचा, तो मांसाहार करायचा. हे सगळ्यांना माहिती होतं. काही लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहायचे, काही लोक कुजबूज करायचे, काही लोक त्याला दूर ठेवायचे. ते काही बोलायचं नाही, कारण त्याला स्वामींवर विश्वास होता. एक दिवस मात्र त्यांचं मन खूप भरून आलं. तो रात्री स्वामींसमोर बसला, डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो स्वामीला म्हणाला, रडक्या चेहऱ्याने तो स्वामीला म्हणाला, स्वामी मी वाईट आहे का? मी मांसाहार करतो म्हणजे मी खरंच खूप वाईट आहे का? मी तुमच्या लायकीचा नाही आहे का? मी तुमच्या श्रद्धेच्या लायकीचा नाही आहे का? माझी भक्ती खोटी आहे का? मी तुमच्या चरणी बसण्याचा अयोग्य आहे का? स्वामी त्याच्याकडे पाहत होते. त्या नजरेत राग नव्हता, त्या नजरेत करुणा होती, त्या नजरेत भाव होता, त्या नजरेत प्रेम होतं. स्वामी म्हणाले, तू मांस खातोस पण मांस तर खात नाहीस ना, तेच मला पुरेसं आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामींचा किती मोठा संदेश आहे ते बघा. स्वामी म्हणतात, तू मांस खातोयस पण मांस तर खात नाहीस ना. हे वाक्य स्वामींचं आहे. हा एक वाक्य संपूर्ण अध्यात्म समजावून सांगतो. आज आपण पाहतो लोक शाकाहारी आहेत, पण ते माणसांची बदनामी करतात, लोकांना मानसिक त्रास देतात, खोटं बोलतात, फसवणूक देखील करतात. स्वामींसाठी खरी हिंसा ती प्लेटमध्ये नसते, ती मनात असते. जो मनातून हिंसक असतो तो स्वामींच्या लायक नसतो. स्वामी महाराज कधीही ढोंगीपणाचे समर्थन करत नाहीत. ते सरळ सांगायचे, आधी माणूस बन. मित्रांनो, जर स्वामींना फक्त आहार महत्त्वाचा असता तर त्यांनी अक्कलकोटात फलक लावला असता, मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाही. पण असं काहीच नव्हतं. स्वामींच्या दरबारात फक्त एकच पात्रता होती, ती म्हणजे श्रद्धा.
स्वामी सेवा म्हणजे तू कोणाला त्रास देत नाहीस ना, तू कोणाचा हक्क खात नाहीस ना, तू संकटात उभा राहतोस ना, तू आईवडिलांचा मान राखतोस ना. जर हे सगळं आहे तर स्वामी तुझ्यापासून दूर नाहीत. तरी देखील तू मांसाहार केलास तरीही स्वामी तुला एकटं सोडणार नाहीत. स्वामी तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला साथ देणार हे मात्र नक्की. मित्रांनो, मांसाहार सोडावा का हा प्रश्नही अनेकांना पडतो. उत्तर खूप सोपं आहे. स्वामी जबरदस्ती करत नाहीत, ते बदल घडवतात. पण वेळ घेऊन जेव्हा भक्ती खोल जाते तेव्हा शरीरालाही बदल हवा वाटतो. अगदीच. कारण जेव्हा आपण भक्ती करायला एकदम भक्तीत तल्लीन होतो तेव्हा आपण स्वतःहूनच मांस खाण्याला नकार देतो. तेव्हा काही सवयी आपोआप मागे पडतात. स्वामींचा मार्ग हा आजपासून बंद असा नाही, तो हळूहळू सुटतो असा आहे. स्वामींना परिपूर्ण माणूस नको, त्यांना प्रामाणिक माणूस हवा असतो. जर आज तू मांस खात असशील पण मन स्वच्छ असेल, निर्मळ असेल, शांत असेल तर स्वामी तुझ्याशी जोडलेलेच आहेत. स्वामी सेवा भीतीतून नाही, ती प्रेमातून होते. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा आहार नको, त्यांना तुमचं अंतःकरण हवं आहे. स्वामींना नियम नकोत, त्यांना निष्ठा हवी आहे. त्यांना प्रेम हवं आहे, त्यांना श्रद्धा हवी आहे. स्वामींना देखावा नको, त्यांना श्रद्धा हवी आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी कधीच कुणाला दूर करत नाहीत. तुम्ही मांस जरी खात असाल तरीही त्यामुळे आज पडलेला प्रश्न, प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्वामी भक्ताला पडलेला प्रश्न, याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. स्वामी कधीच कुणाला दूर करत नाहीत, ते माणसाला बदलतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ संपताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आज जर स्वामी समर्थ तुमच्यासमोर उभे राहिले तर ते तुम्हाला काय विचारतील? ते हे विचारणार नाहीत की तू काय खातोयस, ते हेही विचारणार नाहीत की तू किती उपवास केलेस. ते शांतपणे तुमच्याकडे पाहतील आणि फक्त एकच प्रश्न विचारतील, तू माणूस म्हणून कसा जगलास, तू माणूस म्हणून कसा वागलास, तू कुणाला दुखावलं का, तू कुणाला एकटं सोडलं का, तू संकटात असलेल्या माणसांकडे डोळे झाक तर नाही केलीस ना. हे स्वामी पाहत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामी भक्तांनो, मांस जरी सोडलं नाही तरी चालेल, परंतु माणुसकीने वागा, माणुसकी सोडू नका. अडलेल्या लोकांना मदत करा, संकटात असलेल्या लोकांना मदत करा. मित्रांनो, स्वामींना तुमचं पोट दाखवू नका, ते रोज भरलेलं असतं किंवा रिकामं असतं. स्वामींना तुमचं हृदय दाखवा, ते मात्र अनेकदा दुःखानं, अपराधीपणानं, भीतीनं भरलेलं असतं. आज कितीतरी भक्त फक्त या एका प्रश्नामुळे आतून आत रडत आहेत, मी मांस खातो तर स्वामी माझी सेवा स्वीकारतील का? मित्रांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. फक्त लाईक बटन दाबू नका, क्षणभर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. आज स्वामी समर्थ माझ्या वागण्यात, माझ्या विचारात, माझ्या मनात कुठे दिसले? जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनात थोडीशी शांतता आली असेल किंवा तुम्हाला अपराधीपणा थोडासा कमी झाला असेल तर समजा स्वामींनी तुमच्याशी बोलले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तो फक्त शेअर करू नका, तो त्या भक्तापर्यंत पोहोचवा जो मनात प्रश्न घेऊन एकटा झुंज देतो. आणि हो मित्रांनो, अशाच खऱ्या मनाला भिडणाऱ्या स्वामी समर्थांच्या कथा, त्यांचे संदेश, अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण इथे दिखावा नाही, इथे फक्त श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा अशीच सदैव राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.